बघू शकता पोपटीची आपला हा ग्रेव्ही बनवून झाला आहे. बघू शकता ग्रेव्ही इथं ठेवलं आहे आपण. आता मटका घेऊन आला आहे सूर्यकांत. आता या मटक्यामध्ये आपल्याला बनवायची आहे पोपटी. तर आपली आधी प्रोसेस इथे आपण करणार आहोत आणि बाकीची प्रोसेस राहणार आहे ती बाहेर करणार आहोत आपण. तर बांबरूचा पाला असा तोडला आहे. खाली मला मेन पाहिजे. आता या बांबरूच्या पाल्याने काय पूर्ण सगळीकडे आपण हे करणार ना. सायटिंग पण पाला माहिती आहे. चिकन आता हे काय टाकतोस. बांबरूचा पाला टाकलेला आपण खाली. आता हे बघा. अच्छा. आणि ते पावटे आहेत. पावटे आहेत ना. हा हे पावटे आता खाली टाकते सगळीकडे. चिकन टाकतो. आता हे आपलं चिकन. ओके. मध्येच ठेव साईडला थोडं करपून जातो आणि कलेजी टाकून का कलेजी पोटा. हे आता आपण चिकन टाकून झालेले आहे. परत आता पावटे टाकते परत त्याच्यावरती. हा अंडी पण आणलेली ना आपण. हा इथे अंडी पण आहे. बटाटी पण आहेत ना ते. आता हे परत बांबरूचा पाला टाकणार आपण त्याच्यात. म्हणजे अशी लेअर बनवणार आपण. लेअर बनवणार ती. अच्छा. घ्यायची बांबरूची. आपली एक साईडला पण कसे लागले नाही पाहिजे ते. 4 बटाटीच बदल. असे कवले पान आपण घेतले. आणि अशी साईडला पण टाकायला लागते कारण साईडला ना ते चिपकून जाणार ते. म्हणजे चिकन आणि अंडी फक्त सेंटर मध्येच असणार. हा ही साईडने चिल टाका लागणार ना ते आपले ते जळून जाणार चिकन सगळं भाजून. बांबरूचा पाला का टाकतात म्हणजे काय असतो त्याच्यामध्ये. ते कसं दव वगैरे सुटतो ना आपल्या सकाळचं वगैरे बघा. हा ते एकदम हिरवी गार असतात ते. हा. त्याचं कसं पाणी जर सुटतं ना तर चिकन मध्ये मस्त जरा वाफेने ते शिजून जातो तो. एक लेअर आपली टाकून झाली आहे. आता आपण काय टाकणार आहोत. अंडी अंडी किती आणली आहेत आपण. 12 म्हणजे 1 डझन आपण अंडी आणली आहे. 1 डझन अंडी. 1 डझन अंडी टाकणार आहोत. आणि बटाटे पण टाकायचे ना आपल्याला. बटाटे पण टाकणार. हे 4 बटाटे टाकणार आहोत आपण त्यामध्ये. म्हणजे 1.5 किलो चिकन झाला. बरोबर. 12 अंडी 12 आणि अंडी. पावटे किती. 1 किलो. 1 किलो पावटी आणि 4 बटाटी. ओके. आता एक चिकन टाकते त्याच्यामध्ये सगळं एकदम टाकून गोस वरखाली कर. आता चिकन टाक त्याच्यावर. चिकनची थोडी लेअर सोबतच टाक त्याच्या. आणि आता नंतर शेंगा टाक. ते कलेजी टाकून नको. सर कलेजी लागतोच नाही. कलेजी आपण फ्राय करायची. कलेजी आपण काय करणार आहोत. भाजणार आहे. भाजणार. हा या स्टिक वरती लावणार आहे ना. हे स्टिक इथं या स्टिक वरती ना. हा अच्छा. पोटा टाकलं. आता शेंगा टाक. आता नंतर दुसरी लेअरमध्ये चिकन टाक. मला चिकन टाकते. हे आपली बटाटी परत. 4 बटाटे आपण टाकतोय. हे चिकन टाक. नंतर शेंगा टाक आणि नंतर भाजले टाकून आपण मस्त पॅक करून टाकतो. ओके. मस्त होऊ दे आमची पोपटी. मीठ टाकली बाकी. शेंगा टाक. साईडला एकदम शेंगा टाकू नको. नाही साईडून तू पाला घुसव. ते चिकन आणि त्याच्यावरती टाक. आपली ग्रेव्ही झाली काय. पूर्ण पावडर टाकले ना.
हो तर मस्त एक एका इकडे पालांनी मस्त त्यांना पॅकिंग आता पॅकिंग द्यायला लागेल ना व्यवस्थित. पुसून मस्त होऊ शकता आपली होऊ शकता आपली ग्रेव्ही झाली आहे. मीठ बीठ व्यवस्थित आहे. ठेवले मसाले टेस्ट घेऊ कारण की मीठ पियायची होती अशी मस्त मीठ आणि बघू शकता आपला कॅमेरा शूटर आला आहे तिथं. कसं आहे आणि थोडा मसाला तिखट नाही म्हणजे तिखट नाही थोडी. मीठ बरोबर आहे ना. आलं मस्त मला वाटतं थोडासा मसाला तिखट थोडा मसाला टाकतो बिना टिकल्याचं कसं उभं बर्निंग मसाल्याचा काय आहे कलजी म्हणजे दिल. दिलच आहे ना. हा हा ना. पहिला खायची मग आता नाही हा एक दिल कोंबडीचं एवढूच असणार. हा मग तो एवढूसा दिल फुकायला कधी फुकटी होईल. हा आता होईल बघा होईल आता. टाइम लागतो ना 1.5 तास जाईल. तरी सुटली मस्त. काय बोलताय. तरी मस्त सुटली आहे. अच्छा सुगंध पण मस्त येतोय आणि फक्त खायला येणार आहे. अच्छा वास मस्त येतोय. मस्त मस्त सुगंध खाते आम्ही आणलंय म्हणून झालं 3 अंडी राहिली माझी. दे. हे तुला पोराला पाहिजे ना ते उकडून द्या खायला. आम्हाला चला ही आता आपली पोपटी आहे आता लावायचं जाते आम्ही. चलो पहिला आपल्याला सेटअप करायला लागेल ना. हो चला 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 चलो चला चला बाहेर चला. इथं बघू शकता विनय मॅडम काय बसले आहे. काय खायत आहे. काय खाते तू. काय खाते. ओवा. अच्छा आता कुठं करायचं सेटअप आपला पोपटीचा विचार आहे. हा तर गाईज आता हे इथं पाणी मारतायत. पाणी काय मारतेस रे. ती जरा माती आहे ना खाली हा. गरम आहे ती जरा थोडी थंड होईल ना मग ती जरा वाफ चांगली येणार त्याची. आणि हा, मटका तर आता सर पालाबिला सर प्रोसेस झाला आपला सगळं टाकून. झालेलं आहे. आता फक्त आपल्याला मटका व्यवस्थित ठेवायचा आहे. वाकडा उलट ठेवताय मग उलटा ठेवतात त्याला. आता हे असं ठेवलंय माती आहे ना ही साईडने असं पॅक करायचं. कुठे सुटली नाही पाहिजे ना. बरोबर साईडला लावून झाला. मोबाईल माती लावून झाली. पॅक नाही करणार. तर गाईज आता हे लोक भुसा आणतायत आणि तर सोम्याचे पप्पा हे पप्पा आहेत भुसा आणतायत आणि अण्णा इथे लाकडी आणतोय. हे बघा. तर गाईज आता आम्ही इथे भुसा टाकतोय आहे आणि हे टाकतोय आणि मग नंतरला मग काट्या लावणार. बाय द वे आम्ही लोकांनी जागा चेंज केली आहे कारण त्या साईडला ना वालू होती. इथे दिसते त्या साईडला वालू आहे आणि इथे वालू नाही तर मग इथे आम्हाला आता करावं लागलं शिफ्ट. पण थोडासा टाईम लागला आणि इथे लाकडं आहेत. इथे तो भुसा आहे इथे पण भुसा आहे. बघू शकता असं पूर्ण साईडने आपण अशा पहिला गवत लावून घेतला आणि त्याच्यानंतर वाटली असा इथं बांबू लावून घेतलेत. लाकडा बांबू गवत आणि बघू शकता सूर्यकांनी इथे आग लावली आहे. आता 4 बाजूला आपल्याला लावायची आहे. इकडं पण लावली आपण.
अरे वा. आणि हा ब्लॉगर बघू शकता, छोटा ब्लॉगर रुद्र. आपण ब्लॉग बनवत आहे आणि सर्व बघण्यासाठी बघू शकता इथे सर्व जमा झाले आहेत. आग लागली तिकडे पण आहेत थोडं पाठी होते आणि बघू शकता. आणि आता टाइम बघायला लागेल. ए किती वाजले विना? टाइम काय आला बघ. 8 किती? 8 वाजून 3 मिनिटं झाले आहेत. किती मिनिटं लावायची आहेत आपल्याला? अर्धा तास ते पाऊण तास. ओके, अर्धा तास ते पाऊण तास. ओके. ए आता हे तुम्ही पाठीसारखा जरा जरा आणि शेकोटी पण घ्यायला भेटेल तुम्हाला आता. आमची पोपटी अण्णा साईड ना मम्मी दे ना गं. तुम्ही गपचूप बघ ना. हे बघ तर बघ ना. नाही आज बघते तर लगेच बोलते नाही. ही म्हातारी नाही आहे म्हणून अन्या, ही कॅमेरा शूटर आहे तो. तुम्ही पाठी व्हा जरा, तुम्ही पाठी व्हा जरा, मला जागा इकडे पाहिजे. बघू शकता तिथे छुटकू ब्लॉगर आहे हा. बघू शकता ब्लॉग बनवतोय. यांच्या चॅनलचं नाव आहे रुद्र बप्पा क्रिएशन. हा रुद्र, यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता हा पण ब्लॉग बनवतोय आणि मी पण ब्लॉग बनवतोय. पेटवले त्यांनी. अच्छा, तो चांदू मामा आहे. हा चांदू मामा दाखवतोय. हा तो तिथं चांदू मामा आहे. आणि इथे बघा सगळे बसले आहेत. असं ते वर आहे छोटं. तर मित्रांनो कॅमेरा कुठेतरी आपण ठेवूया आता आणि टाइमलॅप्स लावूया. हा अर्धा तासापर्यंत चालणार आहे, अर्धा 1 तासापर्यंत. कुठेतरी आपण हा मोबाईल सेट केला आणि तुम्ही हा टाइमलॅप्स एन्जॉय करा. तर फायनली आपला 90% कंप्लीट झाला. बघू शकता पोपटी बनून. फक्त तिला आता थंड होण्यासाठी आपण ठेवूया. आता फक्त निकारावरती तिला 15-20 मिनटं आपण ठेवणार आहोत त्याच्यावरती. आणि इथं बघू शकता स्टिकवरती आपण बघू शकता इथं कलेजाने फेटा लावला. इथं ते वाफेवरतीच होणार हे पण. आणि इथं बघू शकता स्टिकवरती आपण कसा कलेजा आणि फेटा आपण ठेवलाय. हे किती मिनिटाला ठेवावं लागतील काय हे कलेजा? हे शिजलं पाहिजे त्यातून. अच्छा, टाइम लागतो याला टाइम लागेल ना, कारण की ते फक्त वाफेवर. वाफ. हां बरोबर, वाफेवरतीच. आता कॅमेरा शूटर बघा. कधी पोपटी होते आणि कधी खाते असे झाले त्या लोकांना सर्वांना. सर्व बसलेत. कोणाला? कोण? हा नाही खाणार? चिकन नाही. अच्छा, चिकन नाही खात तू? अंडा तर खाशील ना? नाही खात. शेंगा पण नाही? अच्छा, म्हणजे एक राहिला त्याच्यामधला. मी पण नाही खाईत. का तू नाही खाईत? अंडा खाते. अंडा खातेस का नाही? फक्त अंडा. मग आता अंडा तर खाशील ना, शेंगा खाशील ना?
शेंगा तर खाशील ना आतमधल्या? शेंगा हा टाकल्यात त्या आपण पावट्याच्या. आहेत. हा मग आता आता मटक्याला काय करायचा? आता का मारायचं ना पलटी आता? हा पलटी मारूया ना. फायनली आपली पोपटी झाली आहे. फक्त आपल्याला मटका आता हलवायचा आहे. हे मटका गरम असेल ना खूप. साईड करते. बांबू आहे त्याच्याने करते. थोडा झाला हे बघा हे बघा कपडा आणि ते बाहेर आता कपड्याने उचलून त्याला तो तिथे कपडा आहे तो बघ. थांब थांब थांब. हे पहिले पोरांना खुर्ची ठेवा सांग तिकडं. माझी मी हे सूर्यकांत बघ 2 दांडे घे. आता मटका आपण अशा प्रकारे उचलत आहात बघू शकता. ते आता मटका उचलण्याची टेक्निक आपली. घेते तसं पडून देऊ नका बस. बघू शकता. आता मटका उचलून आपण हा घरी घेऊन जाणार आहोत. हा बघा चुटकू ब्लॉगर आपला रुद्र बाप्पा क्रिएशन. आपला रुद्र बाप्पा क्रिएशन. पण हा तो फक्त पप्पाचा बनके झाला. बघा ओके बघू शकता. भांबरूटचा पाला आपण काढलाय. गरम आहे खूप. आतमध्ये पोपटी आपली. काटून काढा काटून. नाही नाही कपडा काटून काढता नाही नको. पाला काढ तू वाचा. हा काढलं. आता हाय अजून. नाही तो पडेल नंतर त्याला काय नाही. कुठे आहे ह्याच्यात? चिकन आहे का? चप्पल घे ना. नाही नाही ते तर नाही. हे इथलं पहिलं वरती येते ना ते बाहेर काढून खेचतात. त्याला घे. थांबा थांबा. मला आमचं निघालं. तर हे पानं काढते. आता होईल चला. ढोकळ्यावर फटका लागेल. ते चिकनचं आहे ते. नाही ते हे पाहिजे होतं रे. अजून पाहिजे होतं. टाक टाक हलवा हलवा तुम्ही हलवा. अंडा चिकनचे पीस पण आले त्याचे. शेंगा पण आले. बटाटा आहे. बटाटे पण आले. हे बघ लागलं सगळं. लागू लागू. ते पाला टाकायला लागतो. दांडका नाही टाकायला लागत एवढी. नाही मी पालक ते बोललो तर नंतर लास्टला साईडला ना दाबायला भेटलं ना म्हणा ते. हा त्याच्यामुळे नाही पुढे. ते काय आहे एक अंडा आले. Data size झाली. बटाटे आले. आता येईल. शेंगा बिंगा सगळे ते थांब 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 थांब. मस्त. गरम आहे खाली ठेवा. 2-3 अंडे आले. नांगुडी आंबरला पाला भरायचा असतो. थांबा थांबा. परत कुठला पाला? हा पालाच टाक. हलवा. हे आहे ते निघाले. तेच बोल फडका पाहिजे रे. चप्पल घे. तुला काय झोप खराब नाही ना. धावत्यामध्ये दाबून तशी. यांची का? कुठं काय? हे बघा. आत्ताच झोपून उठले. काय काय कढईमध्ये आहे ना. हे पुरं असे काढते. भाजी टाकली. हा बोलते टंगडी आली. टंगडी एवढं पाला टाकलं. पाला खूप टाकल्या. कोण आलं? असं नसतं. पाला टाकायचा असतो. हे थोडं पाहिजे. हे दांडे नाही काय टाकायचं. जास्त नाही. एक मिनिट. झालं शंभर झालं चिकन. नाही झालं हे. पहिल्यांदा गेली एवढा पाला केले लावल्या बरोबर आहे पण पाला जास्त केले. नाही मी केले. आम्ही असंच लावतो मी बाबा. त्याला डब्बा पाहिजे. डब्यात लावायची मग.
डब्यात बी एक नंबर लागते ती डब्यातले भारी हा असा मला डब्यात टाकतात नसते ना आता संपले काय नाही खाली आहे. नाही ते खाली आहे तसं ठेवायला तर तडकन तू ठेवा पण बस ना काय नाही खाली चला पोरांना घ्या आणि आपली पोपटी झाली आहे. पोरांना काढा चिकन बिकन द्या टेस्ट बघू दे एक मला बघून दे. घ्या 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 एकेकाने सर्वांनी घ्या. चला द्या उदरा तुला घे. त्याच्यामध्ये काढते तर फायनली मित्रांनो तर कशी वाटली तुम्हाला पोपटी आम्हा? एक नंबर. आणि पोपटीचा श्रेय जातो सूर्यकांतला. सूर्यकांत थँक्यू चांगली पोपटी बनवल्याबद्दल. आणि तुम्हाला कशी वाटली पोपटी मला सांगा. हा तुम्हाला पोपटीमधला काय आवडला? सर्व आवडलं. आवडला. केतन तुला काय आवडला पोपटीमध्ये? एक नंबर झाली. चिकन अंडी मस्त शेंगा तर आम्ही हा. ही पोपटी लावण्यासाठी या व्यक्तीने काय मग इकडे यावा सहकार्य करावा. हो हो हो. कारण ही तुमची मानगावची पोपटी आहे. म्हणून त्याने म्हणजे कामाची तुमचे आणि ही जी पोपटीची पद्धत होती ती थोडी वेगळी होती की सेमच होती? सेम होते आमच्याकडनी. हा. तर त्यांना ते थर लावायचे ते वेगळ्या पद्धती होते. ते ओके. आमच्या गती नव्हतं. अच्छा, आणि अच्छा. त्यात मध्ये ते एक चेंज करायला पाहिजे. ओवा वगैरे टाकायला पाहिजे. ओके ओके. आमच्या इथे एक नंबर. एक असे आमच्या इथे पोपटी लावणारे एक्सपर्ट आहेत. ओके पण लावले एक नंबर. तिखट नाही हळदी नाही आमच्या पद्धतीने ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी एक नंबर त्यांनी तिथे लावली. शुगर ज्यांना नव्हतं त्यांनी साखर कमी एक नंबर लावलं. असेच त्यांनी लावा. फक्त त्यात थोडं चेंज फक्त मारोड मध्ये टाकायचं नाही पाहिजे. ओके, काढा ओके. टाकायचा. एक नंबर भट्टी लावली. चालेल चालेल. इथे बघू शकता पोपटी खाते सर्व एकटी खाते. अरे बापरे बाप. आणि इथे ग्रेव्ही चालू आहे आणि कॅमेरा शूटर पण जेवायला बसलाय बघू शकता इथं. आणि डबू पण बसलाय. डबू ओ डबू डबू जेवतेस तू? कशी झाली पोपटी? चांगली झाली ना? हा आवडली तुला? पोपटीमध्ये अंडाच खाल्लास ना तू? चांगला वाटला तुला? म्हणू कशी आहे पोपटी आपली? ग्रेव्ही पोपटी काय खाल्लं? आणि पोपटीमध्ये काय आवडलं तुला जास्त? अंडा आवडला. ठीक आहे. ए तुला काय आवडला? ओ हो पोपटीमधला सगळ्यांना अंडाच आवडला. विना पोपटीमधले तुला काय आवडला? खाली शेंगा आवडले तुला. रुद्र तू काय खाल्लास पोपटीमधला? सर्व आवडलं तुला? अच्छा ओके. ए तुला काय आवडला? अन्या अंडा आवडला. वहिनी तुम्हाला काय आवडला पोपटीमध्ये? सर्वांना अंडा आवडला. हो तुला पण अंडा? ओके अंडा आवडतो. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय 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 कर. बाय बाय बाय. आणि बाय कर. बाय.